तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 15 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काहीही करून सरकारच्या हातातून ते तिला प्रोजेक्ट घालवायचं नसतं. तिला मॉलचं प्रोजेक्ट झालेलं आणि करोडोंचा फायदा झालेला हवा असतो. आणि त्यामध्ये अडथळा म्हणजे सखीची सही आणि साळकरांनी चाळ सोडणं. सरकार विचार करत असते की आता काय करता येईल. सरकार मनात म्हणते, आता संक्रांत आहे ना, सरळ सरळ आता चाळीवरतीच संक्रांत येणार. चाळकरी आता रस्त्यावरती येतील. त्यांच्या डोक्यावरचं छप्पर आणि पायाखालची जमीन सगळं मी हिसकावून घेणार. सरकार चाळकरांना उद्ध्वस्त करण्यासाठी, त्यांच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी तिथून निघते. तर इथे सखी कान्हाचे कपडे धुवायला घेते आणि ते कान्हाच्या पॅन्टच्या खिशामध्ये तिला एक रिसीट सापडते. सखी ती रिसीट बघते आणि त्याच्यावरती 10 लाख रुपये कान्हाने बिल भरले हे दिसतं. सखी ती रिसीट घेते आणि बाहेर येते. ती कान्हाला विचारते, कान्हा, हे काय आहे? ही हॉस्पिटलची 10 लाखांची रिसीट आहे. एवढे पैसे कुठून भरलेस तू? मिस्टर कान्हा महाडिक. कान्हा म्हणतो, मी नाही भरले, मी तुम्हाला सांगितलं ना. सखी म्हणते, हो का? मग याच्यावरती तुझं नाव कसं काय लिहिलेलं आहे? कान्हा सखीला उडवाउडवीची उत्तरं देतो, पण सखीला ती उत्तरं काही पटत नसतात. सखी या सगळ्याचा शोध लावायचं, या सगळ्याच्या मागावरती जायचं ठरवते. आता सखीला कबीरचं सत्य कळेल का? आणि ते कळल्यावरती सखी कबीरला साथ कशी देते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कबीरची आजी कबीरला फॅमिली फोटो दाखवते आणि ती कबीरला म्हणते, कबीर, खरा निष्पाप होता तो माझा मुलगा देवदत्त. कबीर तो फोटो बघतो आणि एकदम खाली पडतो. त्याला सगळा भूतकाळ आठवतो. कृष्ण जन्माचा दिवस होता आणि त्या दिवशी सखीच्या आईने म्हणजेच तेजस्विनीने कबीरसाठी कृष्णाचा ड्रेस शिवून पाठवला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. कबीरची आई कबीरच्या बाबांना म्हणते, अहो बघा ना, किती छान ड्रेस शिवून पाठवलाय तेजस्विनी वहिनींनी आपल्या कान्हासाठी. कबीर म्हणतो, आई, कान्हा काय? अगं माझं नाव कबीर आहे. आई म्हणते, माझ्यासाठी तू कान्हाच आहे. आई बाबांना म्हणते, अहो तुम्ही तेजस्विनींना वहिनींना फोन लावा आणि त्यांना सांगा की तुमच्या सखीला मस्त राधा बनवा आणि आमच्या घरी पाठवून द्या. दोघं मस्त खेळतील. त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि आजींचाच म्हणजेच माईचा फोन येतो. माई गावाला राहत असतात. कबीरच्या वडिलांची आई असतात त्या. त्यांना गावाकडेच राहायला आवडत असतं, शहरामध्ये आवडत नसतं. कबीरचे वडील म्हणतात, मा, अगं तू इथे ये ना. पुढच्या आठवड्यात नवीन कंपनी उघडतोय आणि त्याचं उद्घाटन आहे. ते उद्घाटन तुझ्या हस्ते झालं पाहिजे. मा म्हणते, चालेल, मी उद्याच निघते. मा तिथून निघते. मा उद्या येणार म्हटल्यावरती सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. कान्हा आणि माला हे सगळं आठवतं. मा कबीरला म्हणते, कबीर, मी गावावरून निघाले नातवाचं आणि मुलाचं सुख बघण्यासाठी, पण इथे आले आणि बघते तर माझ्या पोटच्या मुलाची राख आणि सोनेच्या हातात फुटका चुडा. कबीर, तुला हे सगळं आठवत नाहीये का? अरे माझी जखम अजूनही ताजी आहे. आणि तुला तुला काहीच वाटत नाही या सगळ्याबद्दल? चाळकरी काय, सखी काय, त्यांच्या नादी लागून तू स्वतःचं ध्येय विसरतोयस का? तू खरा कोण आहेस हे विसरतोयस का? कान्हाच्या डोळ्यासमोरून सगळं आपला भूतकाळ जातो. त्याला सगळं आठवतं आणि तो रडायला लागतो. तर इथे सखी हॉस्पिटलमध्ये असते. कान्हाला फोन लावते, पण कान्हा काही फोन उचलत नाही. सखी सिस्टरकडे येते आणि सिस्टरला म्हणते, सिस्टर, 10 लाख रुपये कोणी बिल भरलं होतं तुम्हाला काही माहिती आहे का? मला त्यांना भेटायचं होतं, आभार मानायचे होते. सिस्टर म्हणतात, मला माहिती नाही, पण हॉस्पिटलच्या डीनला माहिती असेल, तुम्ही त्यांना विचारा. किरण हे सगळं लांबून बघतो. किरण विचारतो, सखी वहिनी काय झालंय? सखी म्हणते, ज्याने कोणी बिल भरलंय ना त्याला भेटायचं होतं. अहो भाऊजी, एवढं मोठं बिल होतं, 10 लाख रुपये. त्या माणसाला भेटून त्याचे आभार मानायचे होते आणि त्याला त्याचे पैसे परत करायचे होते. तुम्ही मला मदत कराल का या सगळ्यामध्ये? किरण म्हणतो, हो, मी तुमची मदत करेन ना. सखी विचारते, पण कान्हा कुठे आहे? मला कान्हाची पण मदत हवी होती. किरण म्हणतो, असेल इथे कुठेतरी. किरण औषध आणायला बाजूला निघून जातो. सखी पुन्हा पुन्हा कान्हाला फोन लावते. तर इथे कान्हाला फोन येत असतो. कान्हा तो फोन कट करतो. मा म्हणतात, अरे घे ना, तुझ्या बायकोचा फोन आहे ना, घे. कान्हा म्हणतो, मा, मला माफ करा, पण सिच्युएशनच तशी होती म्हणून मला डिसिजन घ्यावा लागला. मा म्हणतात, नाही, मला हे पटलेलंच नाही आहे तुझं वागणं. जी गोष्ट आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब करते ना, ती प्रत्येक गोष्ट मला आवडत नाही, समजलं ना? अरे ती सखी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते. तुला इमोशनल करून तुला तुझ्या ध्येयापासून लांब करते. तुला कळत नाही आहे का? कान्हा म्हणतो, मा, तसं नाही आहे. सखी वेगळी आहे, तुला वाटते ना तशी नाही आहे. मला आहे ना तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी कनेक्शन जाणवतं. मी तिच्या डोळ्यात जेव्हा जेव्हा बघतो ना, तेव्हा माझ्या डोळ्यात असणारं दुःख, विरह मला तिच्या डोळ्यात दिसतो. मला माझ्या बाबांचं प्रेम मिळालं नाही आणि तिला तिच्या आईचं.
मा खूप चिडते. मा म्हणते, ए, तिच्या आईचं नाव घेऊ नको. त्या तेजस्विनी कामतमुळे सगळं झाले. किर्लोस्कर कुटुंब उद्ध्वस्त झालं तिच्यामुळे. राघवची बायको म्हणून मी तिला जीव लावला होता, पण तिने काय केलं? माझ्या मुलाचा जीव घेतला. आणि त्या तसल्या बाईच्या मुलीसाठी तू हळवा होतोयस? अरे विसरू नको, सखी तिचीच मुलगी आहे. सेम तिच्यासारखंच वागणार ती. कबीर, विसरलायस का तुझ्या बालपणी काय झाले ते? लक्षात आहे ना? कान्हा कानावरती हात ठेवतो. कान्हा म्हणतो, नाही विसरणार, मी कधीच विसरणार नाही. सॉरी, मी माझी वाट भरकटलो होतो. सॉरी मा, पण यापुढे नाही. मला आशीर्वाद द्या. कबीर माचा आशीर्वाद घ्यायला जातो. मा मागे होतात. मा म्हणतात, नाही, जोपर्यंत आपल्या ध्येयामध्ये आपण सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत मी तुला आशीर्वाद देणार नाही. त्या सरकारला उद्ध्वस्त कर, तिला रस्त्यावरती आण, आणि त्यानंतरच मी तुला एक्सेप्ट करेन, तुला आशीर्वाद देईन. कबीर रडत आपल्या आईला भेटायला जातो. तर इथे सखी मोठ्या डॉक्टरांना भेटायला येते. ती मोठ्या डॉक्टरांना म्हणते, दाभाडे मावशींचं बिल ज्यांनी कोणी भरलंय ना त्याला भेटायचं होतं, त्यांचे आभार मानायचे होते. ते कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? डॉक्टरांना आठवतं की कबीरने सांगितलं होतं हे सिक्रेटच ठेवायचं. डॉक्टर म्हणतात, नाही, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मला तर वेळ नाही, मी जातो. डॉक्टर निघून जातात. सखी दाभाडे मावशींकडे बसून विचार करत असते. तो माणूस कोण असेल? 10 लाख रुपये का भरले त्याने? कोणीच आपल्याला का सांगत नाहीये? सखी खूप विचार करते आणि तिला CCTV कॅमेरा दिसतो. सखी मनात म्हणते, कोणी मला सांगो न सांगो, कोणी त्या माणसाला बघितलं असो नसो, पण CCTVमध्ये सगळं दिसलं असेल. आता मी CCTV कॅमेरा चेक करणार. सखी CCTV कॅमेऱ्याचं फुटेज चेक करायला जाते. तर इथे कान्हा आपल्या आईला भेटायला जात असतो. रूम बाहेर त्याला दिसतं की आई आपले लाड करायची, आपल्या भरवायची, आपल्याशी बोलायची, पण आता आई आपल्याशी बोलत नाही. कान्हा आतमध्ये येतो आणि आपल्या आईशी बोलायला जातो. तो आईला म्हणतो, आई, अगं आज माझा वाढदिवस आहे, तुझ्या कान्हाचा वाढदिवस आहे. बघ ना गं माझ्याकडे, बोल ना माझ्याशी, एक नजर फिरव ना माझ्याकडे, मला आशीर्वाद तरी दे. आई काहीच बोलत नाही. ती शून्यात हरवून गेलेली असते. बाबा गेल्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. कान्हा आईकडे खूप विनवण्या करतो, तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असतो, पण आईला काहीच कळत नाही. आणि आजी हे सगळं लांबून बघते. आजीच्याही डोळ्यात पाणी येतं. तर इथे संजयला बांधून ठेवलेलं असतं. त्याला परशू आणि परशूचे सगळे गुंड जाब विचारत असतात. तू कोणाच्या सांगण्यावरून काम करतोस? कबीर म्हणजेच कान्हा तुझा कोण लागतो हे सगळं विचारत असतात, पण तो काहीच सांगत नाही. सरकार वैतागते. सरकार हातोडा घेऊन येते आणि त्याच्या पायावरती हातोडा मारून त्याचे पाय तोडून टाकते. तर इथे सखी CCTV फुटेज चेक करायला येते. आतमध्ये कोणीच नसतं. सखी स्वतः फुटेज चेक करते आणि त्या फुटेजमध्ये सखीला असं दिसतं की जेव्हा ती तिथे नव्हती, सरकारकडे गेलेली होती, त्यावेळेला 2-3 गाड्या हॉस्पिटलच्या समोर आल्या. त्या गाड्यांमधून बॉडीगार्ड खाली उतरले आणि एक कोट घातलेला माणूस आतल्या बाजूला गेला. बॉडीगार्ड त्याच्या मागे धावत गेले. सखीला तो माणूस दिसतो, पण त्याचा चेहरा दिसत नाही. सखी विचार करते की हा माणूस कोण असेल. सखी या विचारामध्ये असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.